सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं आमच्या या दत्तूशेठ पाटील शाळेमध्ये आमदारांच्या वतीने आमदार बळाराम पाटील साहेब यांच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो। आपण या दिवाळीच्या निमित्त आपल्याला बोलवल्यानंतर या दिवाळीचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही जो काही फराळ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आमदार साहेबांच्या माध्यमातून, त्या फराळाचा आस्वाद आपण सगळ्यांनी घेतला, त्याबद्दल देखील मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार। आपल्याला दिवाळी जरी असली तरी येत्या 20 नोव्हेंबरला आपण पनवेल विधानसभेला जे मतदान होणार आहे, या पनवेल विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। सामोरे जात असताना या आजपर्यंतचा पनवेलमध्ये जी काही 15 वर्षात झालेली वाईट दुरावस्था आहे, परिस्थिती आहे, ही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी पनवेलकरांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलेलंच आहे। त्याचप्रमाणे आमदार बळाराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून मग तो नैनाला विरोध असेल, गरजेपोटी बांधलेली घरे असतील, टॅक्सचा विषय असेल, यासाठी रस्त्यावरच्या लढाया, त्याचप्रमाणे विधान परिषदेमध्ये मांडलेले साहेबांचे मुद्दे आणि त्या मुद्द्यांवरतीच साहेबांना मिळालेलं राष्ट्रपती पुरस्कार, या सगळ्यांशी आपण ज्ञातात आणि वेळोवेळी आपण त्याची प्रसिद्धी देखील आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून केलेलं आहे। मी त्याबद्दल देखील शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा चिटणीस म्हणून आपल्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचे मनापासून आभार मानतो। आमची अपेक्षा एवढीच आहे की येत्या या इलेक्शनला 20 तारखेला ही जी काही लढाई होणार आहे ती पुन्हा एकदा सत्याविरुद्ध असत्य अशीच असणार आहे, कारण कोणत्याही प्रकारची यंत्रणा वापरण्याचं गेले 15 वर्ष प्रामुख्याने जो प्रकार घडलेला आहे तोच प्रकार यावेळी पुन्हा एकदा घडू शकतो। आमदार साहेब तुमच्या मार्फत जे मतदार बंधू भगिनी आहेत त्यांना आवाहन करतीलच, परंतु तो आवाज आमदार साहेबांचा आपल्या माध्यमातून जास्तीत जास्ती पनवेलमधील नागरिकांपर्यंत अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, ही माफक अपेक्षा आमची सगळ्यांची आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही आपल्याला या इथे आमंत्रित केलेले आहेत। मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात। मी पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडी इंडिया अलायन्सच्या माध्यमातून अधिकृत उमेदवार आमदार बळाराम पाटील साहेब यांच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतो। धन्यवाद। नमस्कार। बोलू दे। आघाडीच्या बाबतीत प्रश्न नंतर मला शेठ तुम्ही बोला। नमस्कार। या ठिकाणी दिवाळीच्या मध्यावर आपल्याला आम्ही मंडळींनी पत्रकार परिषदेसाठी आमंत्रित केलं आणि आपण मोठ्या संख्येनं आलात, त्याबद्दल सुरुवातीला आपलं मनापासून स्वागत करतो। या ठिकाणी पोहोचायला मला तासभर उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर असताना साधारण मोरब्यापासूनचा भाग सोडून येण्याऐवजी थोडंसं पत्रकार मित्रांचं सहकार्य अपेक्षित धरून या ठिकाणी आलो। आपण मला निश्चितपणानं समजून घ्याल हा विश्वास व्यक्त करतो। 20 तारखेला होणारी निवडणूक या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही मंडळी लढायला मागतोय आणि या निवडणुकीमध्ये नवीन चिन्हासह मी मतदारांना सामोरं जात आहे। या ठिकाणी शिट्टी हे चिन्ह आम्हा मंडळींना उद्या अलॉट होईल अशी परिस्थिती आहे। त्या शिट्टीच्या चिन्हावर आम्ही मंडळी ही निवडणूक लढतोय। आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढत असताना माझे सहकारी गणेश कडू यांनी उल्लेख केला की ही निवडणूक सत्तेविरुद्ध असत्याची आहे, पण ही निवडणूक जी आहे ती एका बाजूला जनतेचा प्रश्न आणि दुसऱ्या बाजूला जनतेच्या हिताविरुद्धचं लोकप्रतिनिधित्व, या दोन विचारसरणीमधली निवडणूक आहे। आपण जर बघितलं तर नैनाच्या बाबतीत आमदार प्रशांत ठाकूर यांची भूमिका जी आहे ती जनताविरोधी आहे। मुंबई ऊर्जाच्या बाबतीत प्रशांत ठाकूर यांची भूमिका ही जनताविरोधी होती। त्या ठिकाणी जी
नवी मुंबईच्या प्रकल्पग्रस्त असणाऱ्या गावातल्या गरजेपोटी बांधकामांच्या बाबतीचं त्यांचं एकंदर खतनी और करणी बघितलीत तर त्यांनी सीबीडीला सिडकोच्या चेअरमन सोबत त्या ठिकाणी गुलाल काय उधळला, बुके काय दिले, पण 4 दिवसानंतर मात्र कामोठ्यामध्ये मला स्वतःला तो GR घेऊन सिडकोचे अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना सामोरं जावं लागलं. एकतर या GRला आग लावा नाहीतर परत जा अशा पद्धतीनं मी त्यांना सांगितलं. पहिल्या दिवशी ते परत गेले. दुसऱ्या दिवशी तोच प्रकार आणखी जास्त मोठा पोलीस फोर्स घेऊन कळंबोलीमध्ये झाला. महाविकास आघाडीच्या आम्हा साऱ्या मंडळींना त्या ठिकाणी टोकाचा विरोध करावा लागला आणि शेवटी सिडकोचं पथक हात हलवत परत गेलं. म्हणजे 2 आमदार सांगतात की आता गरजेपोटीचा प्रश्न संपला, पण प्रश्न मात्र रस्त्यावर आम्हा मंडळींना सामोरं जावं लागतं. नैनाच्या बाबतीत त्या ठिकाणी हीच भूमिका आहे. पनवेल नगराचा आपण जर एकंदर आढावा घेतला, खरं तर पनवेल हे अतिशय सुंदर, टुमदार आणि सुबत्तेचं गाव होतं. पण गेल्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रशांत ठाकूर पनवेलचे नगराध्यक्ष झाले, पनवेलचे आमदार झाले आणि पनवेलची रया गेली हे आपण सारेच अनुभवतोय. अनेक प्रश्न वासून आपल्या साऱ्यांच्या समोर उभ्या आहेत. आपण जर विचार केला तर पनवेलकरांना प्रामुख्यानं पाणी पुरवठ्याचा प्रश्न हा अतिशय कळीचा मुद्दा झालेला आहे. पनवेलकरांना जुनं पनवेल शहर सोडता प्रॉपर्टी टॅक्सचा मुद्दा हा अतिशय कळीचा मुद्दा झालेला आहे. पनवेलच्या रस्त्यांवर घरामध्ये पाणी नाही, पण पनवेलच्या प्रत्येक शहरातल्या रस्त्यांवर सेव्हरेज लाईनचं पाणी मात्र त्याचा वासासहित सहन केल्याशिवाय पनवेलकरांना गत्यंतर नाही अशी परिस्थिती आहे. पनवेल परिसरातील रस्ते रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशा पद्धतीच्या आहे. पनवेलमध्ये यायचं म्हणजे चक्रव्यूहामध्ये घुसण्यासारखं होतंय आणि वाहतूक कोंडीचा अतिशय मोठा सामना नागरिकांना करावा लागतोय. प्रदूषणाचा प्रश्न पनवेलकरांच्या माथ्यावर कायम या ठिकाणी ओंगावतोय. आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं 15-15 वर्षे एखाद्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर ज्या सोयी सुविधा व्हायला पाहिजेत किंवा ज्या पद्धतीनं मतदारसंघाचं संगोपन व्हायला पाहिजे त्याच्यातला 1% त्या ठिकाणी झालेलं दिसत नाही. पनवेलचं एसटी स्टँड 13 वर्षापासून जैसे थे. पनवेलचं DED कॉलेज आपण बघितलं, परिस्थिती भयावह. ITI कडे आपण नजर मारली तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मान शर्मेनं खाली जाते अशी परिस्थिती आहे. आपलं प्रशासकीय इमारतीचं काम 11 वर्ष झाले तरी जैसे थे. विलासराव देशमुखांनी यांच्या वाढदिवसाला पनवेलमध्ये येऊन गिफ्टमधून दिलेलं जो फ्लायओव्हर आहे त्याची सुभाष पंजाबकडची बाजू आणि पंचायत समितीच्या अपोजिटची बाजू जैसे थे. सोसायटी नाक्याच्या इथला पुलाचा पार्ट जैसे थे. म्हणजे विकासाच्या नावानं ज्या वेळेस पानपान भरून पेपरच्या जाहिराती दिल्या जातात त्या ठिकाणी मोठमोठ्या चॅनल्सना जाहिराती दिल्या जातात त्यावेळेसचं वास्तव मात्र हे असं आहे. जी कामं आम्ही केली म्हणून सांगितली जातात तेही तद्दन खोटं सांगितलं जातंय. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाची निर्मिती आम्ही केली सूत्रधार मीच म्हणून सांगितलं जातंय त्या आंबेडकर भवनाच्या ठिकाणी ज्या झोपड्या होत्या त्या झोपडपट्टीवासियांना त्या ठिकाणाहून हलवण्यासाठी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीनं 35 लाख रुपये खर्च केले माननीय विवेकानंद पाटील साहेबांनी आणि त्यांना आपण पर्यायी घरं समोरच्या बाजूला बांधून दिली. तदनंतर त्या आंबेडकर भवनाचं काम चालू झालं. नाट्यगृह जे JM म्हात्रे साहेब अध्यक्ष असताना मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो. माझ्या हस्ते ज्याचा श्रीफळ वाढवला गेला भूमिपूजनाचा त्याचं श्रेय हे घेतायत. अशी सारी परिस्थिती आहे. दुर्दैवानं सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता असं हे चक्र फिरत असताना
पनवेलच्या नागरिकांचं मात्र आयुष्याचं खोबरं झालंय, वाटोळं झालंय अशी परिस्थिती आहे. आणि चौथ्यांदा समोर अशी परिस्थिती असताना, नागरिक प्रचंड परेशान असताना मत मागायला जाण्याचं धारिष्ट ह्या आमदारामध्ये आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच करावं लागेल. संवेदनशील मनाचा कोणी जर माणूस असता तर तो निवडणुकीला सामोरं न जाता बाबा आपलं काहीतरी चुकतंय, आपण काहीतरी करण्यामध्ये कमी पडतोय असं समजून खरं तर निवडणुकीपासून बाजूला झाला असता. पण पुन्हा तेच शस्त्र, तेच अस्त्र, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, निवडणुकीसाठी सारे मार्ग वापरणं हे वापरून ते या निवडणुकीला सामोरं जायला मागतायत. पण पनवेलची जनता आता पुरती गंडवली गेली आहे, त्रस्त आहे. आणि त्यामुळे ही जनता आता 20 तारखेची वाट बघते. कधी एकदा आम्ही या ठिकाणी आपल्या डोक्यावरलं हे गंडांतर बाजूला फेकून देऊ, आवेरून देऊ आणि पनवेलकरांच्या बाबतीत संवेदनशील असणारा, पनवेलच्या विषयांच्या बाबतीत प्रयत्नशील असणारा आमदार निवडून देऊ या दिशेनं या निवडणुकीकडे एक संधी म्हणून बघते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखालील घटना समितीनं या देशातल्या नागरिकांना एक अमोघ अस्त्र दिलेलं आहे. त्या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान आले तरी एकच मत टाकू शकतायत, राज्याचे मुख्यमंत्री आले तरी एकच मत टाकू शकतायत. त्या ठिकाणी अगदी तुमचे अमिताभ बच्चन आले एकच मत, सचिन तेंडुलकर आले एकच मत, कर लो दुनिया मुठ्ठी में म्हणत मुकेश अंबानी आले तरी मत मात्र एकच टाकू शकतात. होलसेलर अदानी आले तरी एकच मत टाकू शकतात. आणि तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य नागरिक देखील एक मत टाकू शकतोय. आगामी निवडणुकीमध्ये 20 तारखेला जनता या एक मताची ताकद मला वाटतं दाखवून देईल आणि पनवेलमध्ये परिवर्तन घडवेल हा विश्वास माझ्यासारख्या जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला व्यक्त करावा असा वाटतोय. माझी आपल्याला विनंती राहील की या निवडणुकीच्या दरम्यान आम्ही मंडळी आपल्याला सहकार्याची मागणी करणार आहोत, विनंती करणार आहोत. आपण मंडळीने आमचा हा आवाज, आमचे हे विषय, आमची बाजू निवडणुकीमध्ये तोलास्तोल जनतेसमोर मांडावी आणि आम्हा मंडळींना सहकार्य करावं ही विनंती या ठिकाणी करतोय. शिट्टी ह्या चिन्हावर ही निवडणूक आम्ही लढवायला मागतोय. खरं तर दिवाळीच्या पूर्वसंध्येला आपल्याला आमंत्रित करायला हवं होतं, पण मध्यंतरीच्या कालखंडामध्ये एकंदरच ही सीट कुणाला सुटणार, कशी सुटणार, काय होणार या सगळ्या घडामोडीमध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील, माननीय उद्धवजी असतील, संजय राऊत साहेब असतील, विनायक राऊत साहेब असतील, या साऱ्यांच्या गाठी भेटी घेण्यामध्ये दिवाळीचा सारा कालावधी गेला. आणि त्यामुळे आपल्याला दिवाळीच्या नंतर बोलवावं लागतंय, मध्यावर बोलवावं लागतंय. आपण सारे जण आलात, आपली साऱ्यांची या ठिकाणी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो, मनापासून आपलं स्वागत करतो. जे विषय पनवेलकरांच्या जिव्हाळ्याचे आहेत ते विषय या निवडणूक शिवसेना आता उभाटा गट आपल्या सोबत नाही, अजून तसं म्हणायचं कारण नाही आहे. आम्ही मंडळी या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासून अतिशय शांतपणानं प्रयत्न करतोय. आज जरी दुपारी 3 वाजेपर्यंत फॉर्म विड्रॉवल झालेला नसला तरीही शिवसेना आम्हाला सहकार्य करू शकते असा विश्वास मला वाटतो. पाटील साहेब, निवडणुकीचं चिन्ह बदलते. आता आज वेगळ्या चिन्हाने आपण प्रचाराच्या वेळी आपण फॉर्म भरताना वेगळं चिन्ह, मतदारामध्ये संभ्रम होईल असं वाटतंय? नाही, मतदारामध्ये संभ्रम व्हायचं काही कारण नाही. किंबहुना मी तर म्हणेन की आम्ही सुरुवातीला खटारा या आमच्या पारंपरिक चिन्हाची प्रचारपत्रकं काही अंशानं 2-5 हजार वाटली. आम्हाला मतदाराच्या घरापर्यंत पोहोचायचं उद्दिष्ट होतं. तदनंतर इलेक्शन कमिशनचा त्या ठिकाणी फतवा आला की खटारा हे चिन्ह
मतांचा कोशंट आमचा पूर्ण होत नसल्यामुळे सीज केलं जातंय. आणि आज जे आम्ही 3 चिन्ह भरले होते त्याच्यातले शिटीए चिन्ह आम्हाला अलॉट होईल अशी परिस्थिती आहे. त्या चिन्हावर ही निवडणूक आम्ही लढतोय. आम्ही जे महाविकास आघाडीतले घटक पक्ष आहोत त्यांची कार्यकर्त्यांची केडर मोठी आहे. त्यामुळे या 10 दिवसामध्ये मतदारापर्यंत किमान 3 वेळेला शिट्टीचं हे चिन्ह पोहोचवण्यात कुठलीही अडचण येईल किंवा मतदारात संभ्रम होईल असं मला वाटत नाही. आपल्यासारखे प्रेम करणारी मंडळी साथीला आहे. आपण देखील हे चिन्ह मतदार राजापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवण्यामध्ये मला सहकार्य कराल हा विश्वास निश्चितपणानं मला आहे आणि तशा पद्धतीची अपेक्षाही मला आपल्याकडून आहे. पाटील साहेब, लोकसभेमध्ये शेतकरी कामगार पक्षाची भूमिका अतिशय महत्वाची होती आणि ज्यामुळे या वाघेरे जे होते त्यांना जास्त मतं मिळाली होती. अगदी उरणमध्ये आघाडी मिळाली होती किंवा इथली पनवेलची आघाडी देखील तोडली होती त्यांनी. आणि अशा वेळेला सुद्धा शिवसेनेने घेतलेला निर्णय निश्चितच तुम्हाला त्रासदायक होणार आहे असं वाटत नाही का? नाही, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो. मी माझ्यापुरतं म्हणेन आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं. शिवसेनेच्या सोबत आम्ही मंडळी ह्या निवडणुकीतल्या आमच्या रायगडातल्या 3 जागांच्या संदर्भात सातत्यानं चर्चा करत होतो. उरणमध्ये आमचं आणि शिवसेनेचं कॉन्ट्रोवर्सी होत होती किंवा संघर्ष होत होता. पण त्या बाबतीत चर्चा करत असताना अतिशय स्पष्टपणानं आमच्यामध्ये दिलखुलास चर्चा होत होती. असं कुठेही याचं म्हणजे वातावरण क्लिष्ट नव्हतं. चर्चा होत होत्या. त्याच्यावरनं एक एक पावली पुढे जायचा आमचा प्रयत्न होता. या प्रक्रियेमध्ये विनायकजी राऊत, अनिल देसाई साहेब हे शिवसेनेच्या वतीनं होते. दस्तूर खुद्द उद्धवजींच्या बरोबर आमच्या 2 बैठका झाल्या, चर्चा झाल्या. आत्ताच्या रिसेंट पोझिशनमध्ये नॉमिनेशन झाल्यानंतर विनायक राऊत साहेब, संजय राऊत यांच्यासोबत 2-3 बैठका झाल्या. उद्धवजींबरोबर बोलणं झालं आणि एक अगदी 90% अशी शक्यता होती की या 3ही जागांवरले उमेदवार विड्रॉल केले जातील. पण ते घडलं नाही. यानंतरही मी आपल्याला सांगतो की आम्ही समन्वयाचा प्रयत्न करू आणि पुन्हा एक वेळ शेवटी आमचं साऱ्यांचं उद्दिष्ट एक आहे की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे. महाविकास आघाडीच्या सरकार येण्यामध्ये कुठेतरी कॉन्ट्रोवर्सी होईल किंवा अडथळा होईल अशा पद्धतीचं कुठलंही वागणं न करता या ठिकाणी आम्ही मंडळी शांतपणानं जातोय. ह्या साऱ्या प्रक्रियेत आमच्या ज्या 3 जागांवर ज्या ठिकाणी आमचं कुठलंही मतभेद नाही आहेत, थोडंसं टेक्निकली हे झालेलं आहे, ते निराकरण व्हावं. आणि जरी चिन्ह मतपत्रिकेवर आता येणार असलं शिवसेनेचं तरी शिवसेनेनं आम्हाला पाठिंबा द्यावा. शेवटी आम्ही मंडळी शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. आम्ही निवडून आलो तरी आम्ही बोटही महाविकास आघाडीच्या सोबतच वर करणार आहोत. आम्ही काही भारतीय जनता पक्षासोबत बोटं वर करायला जाणार नाही आहोत. त्याच्यामुळे मला वाटतं तशा पद्धतीचे प्रयत्न महाविकास आघाडीचे जे शीर्षस्थ नेते आहेत आदरणीय शरद पवार साहेब, उद्धवजी, काँग्रेसचे नेते नाना पटोले साहेब आणि अन्य मंडळी किंवा अगदी राहुलजी सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप करतील आणि हा पेच प्रसंग सोडवतील असा विश्वास मला. सकाळी संजय राऊतांची किंवा उद्धवसाहेब ठाकरे असतील, शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की उरणमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना सूचना करण्यात आलेल्या की त्यांनी माघार घ्यावी आणि त्यानंतर आम्ही देखील पनवेलमधून माघार घेतो. प्रत्यक्षात तसं न झाल्यामुळे म्हणजे उरणमधून माघार न घेतल्यामुळेच या ठिकाणी शिवसेनेने माघार घेतली नाही अशी जी चर्चा चालू आहे त्याला. पण ह्या बाबतीत मी स्वतः या चर्चेच्या प्रक्रियेमध्ये आहे. मी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन या चर्चा घडवल्या होत्या आणि त्या प्रत्येक ठिकाणी उरणच्या बाबतीतली आमची भूमिका आणि पनवेल पेण अलिबागच्या बाबतीतली भूमिका अतिशय स्पष्टपणानं अगदी उद्धवजींसमोर देखील आम्ही मांडलेली होती. कारणं जी आहेत त्याच्या संदर्भात चर्चा केलेली होती आणि या साऱ्यानंतरच विनायक राऊत साहेब असतील किंवा संजय राऊत साहेब असतील यांनी ती वस्तुस्थिती स्वीकारत हा निर्णय घ्यावा अशा पद्धतीनं हालचाली केल्या होत्या.
दुर्दैवानं शेवटच्या घटकेला तो आम्ही एक्झिक्यूट करू शकलो नाही. हे वास्तव असलं तरी कुठल्याही पद्धतीच्या ह्याच्यामध्ये समज गैरसमज किंवा आणखी काही विषय नव्हता. अगदी स्पष्टपणानं जी वस्तुस्थिती आहे ती त्यांच्यासमोर मांडलेली, त्या आधारेच या चर्चा चालू. मनसेची जशी मैत्रीपूर्ण लढत असणार आहे भारतीय जनता पार्टीसोबत किंवा महायुतीसोबत, तशी शिवसेनेची आपल्यासोबत इथे मैत्रीपूर्ण लढत होईल असं म्हणते. मी परत आपल्याला सांगू इच्छितो, मी समन्वयाच्या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर. आपण प्रयत्न करत राहू. मला अपेक्षा आहे, विश्वास आहे की हा प्रश्न सुटेल. प्रत्येक गोष्ट अतिशय स्पष्टपणानं ज्या ज्या नेत्यांना शिवसेनेच्या भेटलो उद्धवजी सहित यांना सांगितलेली होती. कुठलीही त्याच्यामध्ये असं कन्फ्युजन किंवा अस्पष्टता नव्हती. स्पष्टपणानं सांगून या आमच्या प्रयत्न चालू होते. पण त्याच्यानंतर ही जे झालं ते आपल्यासमोर किताब आहे, त्याच्यामुळे तुम्ही पाहिलंय, तुम्ही लोकांना सांगितलंय, आम्ही त्याच्यावर मात करत पुढे चाललोय. आता आपण जो विषय सांगितला की जयंत पाटलांनी या ठिकाणी तटकरे साहेबांना मदत केली, या मुद्द्यामध्ये काही तथ्य नाही आहे असं माझं मत आहे. कारण आपण बघितलं तर संपूर्ण कोकण पट्टा लोकसभेला म्हणजे राज्यामध्ये अतिशय अभूतपूर्व असं परिवर्तन होत असताना संपूर्ण कोकण पट्टा पलीकडे आपण गेलात, नारायण राणेंनी यश मिळवलं, मध्ये तटकरेंनी मिळवलं, अलीकडे इकडं आल्यानंतर बारडेंनी पुन्हा हॅट्रिक केली, राजन विचारेंच्या मतदारसंघात गेलो तर नरेश मस्केंनी मिळवलं, पलीकडे गेलो, या साऱ्या सीट्स एंटायर कोकणमध्ये फक्त एक बाळ्या मामांची सीट सोडली तर साऱ्या सीट त्याच्यात पैशाचा वारे माप वापर करत महायुतीनं जिंकलेले आहे. ते वास्तव आहे, आपण ते स्वीकारलं पाहिजे. आता आपण जो मुद्दा मांडला की जयंतभाईंनी सुनील तटकरेंना मदत केली, हे म्हणणं म्हणजे उद्धव साहेबांनी एकनाथ शिंदेनं किंवा एकनाथ शिंदेनी उद्धव साहेबांना मदत केली असं म्हणण्यासारखं आहे. त्याच्यामुळं त्याच्यात काही तथ्य नाहीये, त्याच्यात काही तथ्य नाहीये. ठीक आहे, झालं, यश अपयश येत असतो, कुठंतरी काहीतरी आमचं मंडळींचं चुकलं असेल आतमध्ये. आता आम्ही सुद्धा पनवेल, उरण किंवा कर्जतच्या बाबतीत जे अंदाज आमच्या उमेदवाराला दिले होते, ज्या ज्या चर्चा केल्या होत्या, त्याला आम्ही बरोबर तंतोतंत स्टिकअप राहिलो. त्यांचा अंदाज होता ते 1.5 लाखानं वरून येतील आघाडी घेऊन, पण नेमकं उलट झालं. ते हे होत असतं, निवडणुकीतला जय पराजय स्वीकारून पुढे जायचं असतं, काय चुकलं शोधून त्याच्यावर मार्ग काढायचा असतो. प्रचार करतायत आणि तसं वातावरण सुद्धा तुम्हाला असं वाटत होतं की खूप खूप पॉझिटिव्ह झालंय. पण तुमच्याच पक्षातल्या एका नव्या तरुणाला असं वाटलं की मी पण आमदार व्हावं आणि शेवटला उरणच्या सीटसाठी पनवेलची सीट गमावली. तुम्हाला असं वाटत नाही का? अजून 3 विधानसभा इथलं वातावरण खराब झालेलं आहे असं मी मानत नाही. आणि पनवेलची सीट गमावणं दूर राहिलं, पनवेलची सीट निवडूनच आणायची या निर्धाराने मी निवडणूक लढतोय. राहिला प्रश्न, मी सांगितलं की उरणच्या विषयावरनं हा गुंता थोडा होता, हे मान्य आहे. पण त्याच्यातली अंतर्गत कारणं जी काही आहेत ती काही मी पत्रकारांच्या समोर शेअर करू शकत नाही, सांगू शकत नाही. जे आहे ते परिस्थिती सत्य आहे, पण त्याच्यावर मात करून ही निवडणूक मी जिंकणार आहे हे देखील मी राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की लोकसभेला जयंत पाटलांनी अप्रत्यक्षरित्या सुनील तटकरेंना मदत केली होती आणि म्हणूनच की ह्यामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाला कुठेतरी चेकमेट करायचं म्हणून ही भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली. आपल्याला फॉर्म दिला होता, त्याच्यानंतर तो ऐन वेळेला फॉर्म मागे घ्यायचं सांगितलं. मी मगाशी सांगितलं की मी प्रत्येक गोष्ट अतिशय स्पष्टपणानं ज्या ज्या नेत्यांना शिवसेनेच्या उद्धवजी सहित यांना सांगितलेली होती. कुठलीही त्याच्यामध्ये असं कन्फ्युजन किंवा अस्पष्टता नव्हती. स्पष्टपणानं सांगून या आमच्या प्रयत्न चालू होते. पण त्याच्यानंतर ही जे झालं ते आपल्यासमोर खुली किताब आहे, त्याच्यामुळे तुम्ही पाहिलंय, तुम्ही लोकांना सांगितलंय, आम्ही त्याच्यावर मात करत पुढे चाललोय. आता आपण जो विषय सांगितला की जयंत पाटलांनी या ठिकाणी तटकरे साहेबांना मदत केली, या मुद्द्यामध्ये काही
तथ्य नाही आहे असं माझं मत आहे. कारण आपण बघितलं तर संपूर्ण कोकण पट्टा लोकसभेला म्हणजे राज्यामध्ये अतिशय अभूतपूर्व असं परिवर्तन होत असताना संपूर्ण कोकण पट्टा पलीकडे आपण गेलात नारायण राणेंनी यश मिळवलं, मध्ये तटकरेंनी मिळवलं, अलीकडे इकडं आल्यानंतर बारणेंनी पुन्हा हॅट्रिक केली, राजन विचारेंच्या मतदारसंघात गेलो तर नरेश म्हस्केंनी मिळवलं, पलीकडे गेलो या साऱ्या सीट्स इंटायर कोकणमध्ये फक्त एक बाळ्या मामांची सीट सोडली तर साऱ्या सीट त्याच्यात पैशाचा वारे माप वापर करत महायुतीनं जिंकलेले आहेत हे वास्तव आहे. आपण ते स्वीकारलं पाहिजे. आता आपण जो मुद्दा मांडला की जयंतबाईंनी सुनील तटकरे यांना मदत केली हे म्हणणं म्हणजे उद्धव साहेबांनी एकनाथ शिंदेना किंवा एकनाथ शिंदेनी उद्धव साहेबांना मदत केली असं म्हणण्यासारखं आहे. त्यामुळं त्याच्यात काही तथ्य नाहीये, त्याच्या काही तथ्य नाहीये. ठीक आहे, झालं यश अपयश येत असतो, कुठंतरी काहीतरी आमचं मंडळींचं चुकलं असेल आतमध्ये. आता आम्ही सुद्धा पनवेल उरण किंवा कर्जतच्या बाबतीत जे अंदाज आमच्या उमेदवाराला दिले होते, ज्या ज्या चर्चा केल्या होत्या त्याला आम्ही बरोबर तंतोतंत स्टिकअप राहिलो. त्यांचा अंदाज होता ते 1.5 लाखानं वरून येतील आघाडी घेऊन, पण नेमकं उलट झालं. ते हे होत असतं, निवडणुकीतला जय पराजय स्वीकारून पुढे जायचं असतं, काय चुकलं शोधून त्याच्यावर मार्ग काढायचा. साहेब तुमच्या विरोधात बाळाराम पाटील नावाचे 2 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत, त्याचा काय फटका बसेल आपल्याला? त्याचा काही फरक होणार नाही, कारण हे आता म्हणजे लोक सरावलेली आहेत की असे प्रयत्न होत असतात आणि नावं येत असतात, ते काही होणार नाही. शेवटी काँग्रेसची भूमिका काय आहे? तुम्हाला उद्या वरून ऑर्डर आली की तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा आहे, तर मग तुम्ही बाळासाहेब सोबत असणार की नाही? आता हे का भाजपचे नाहीत ना, महाविकास आघाडीचे म्हणून त्यांच्या बाजूला बसलो मी पण तराजू घेऊन बसलेलो आहे. त्या तराजूमध्ये कोणाचं पारडं जड, कारण येत्या 5 वर्ष अगोदरच्या 5 वर्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये सेना असेल, शेका असेल, समाजवादी असेल, राष्ट्रवादी असेल, आमचा शत्रू भाजप होता. आणि आता भाजपाला हरवण्याची ताकद कोणामध्ये हे तुम्ही सगळं पत्रकार जाणते आहात. मी तर तुम्हाला एक चॅलेंज देतो सगळ्यांना की आपण इथून उठल्यानंतर रिक्षामध्ये, सलूनमध्ये किंवा किराणाच्या दुकानात जा. प्रशांत ठाकूर भाजपाच्या विरोधात एवढे अँटी इन्कम्बन्सी आहे का हीच वेळ आहे का प्रशांत ठाकूर इथं पराभूत होतोय. आता ह्याच्या मागे कोण आहे? दावेदार सूत्रधार आहे, तो कामांचा सूत्रधार आहे का पैसे घेऊन कोणाला पाडणारा सूत्रधार आहे? हे आपल्या माध्यमातून लवकर आपल्याला कळेल आणि आपण जाणकार आहात. आता सुदाम पाटील ज्या अगदी बाळासाहेब साहेबांच्या उजव्या हाताला बसला, डाव्या पण नाही बसला. डावा हात विचित्र असतो, उजवा हात चांगला असतो. माझा डावा हात ऍक्टिव्ह आहे, माझा डावा हात ऍक्टिव्ह आहे. आणि एकाच पक्षाला दोघे होत ना, त्याला पक्षाला काय जागा दिली आम्ही? डावा उजवा काँग्रेस पक्षानेच घेतलेला आहे. कुणालजी, मी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो. काल रात्री आम्ही ज्या वेळेस 7:30च्या दरम्यान सिल्वर ओकवर पवार साहेबांना भेटलो, त्यांनी तिथून संजय राऊत साहेबांशी बोलणं केलं, आम्हाला तिथे भेटायला सांगितलं. त्याच वेळेला त्यांनी सतीश पाटील साहेबांशी स्वतः फोनवर बोलून त्यांना आदेश दिलेला आहे. मगाशी राष्ट्रवादीची संपूर्ण टीम 2 वाजता या ठिकाणी आली होती, मला गुच्छ वगैरे देऊन गेली आणि आज त्यांनी बैठका लावल्यात. आपण निवडणुकीचं पुरेपूर नियोजन जे आहे ते पूर्ण ताकदीनं करू म्हणून ते सांगून गेलेत. सुरदास गोवारी होते, तुषार होता, सारीच मंडळी त्यांची होती. त्याच्यामुळे 100% सहकार्य काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी यांचं तर मिळेलच, पण बाकीही सारे हितचिंतक बरोबर असतील हे देखील मी आपल्याला सांगू. गणेशजी कडू, मराठा समाज ज्योती जरांगे साहेबांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी उमेदवार उभे केले. पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार दिलेला नाहीये आणि आपणही इच्छुक होतात, पण आपण समाज म्हणून किंवा मग मराठा समाज या ठिकाणी कोणाला पाठिंबा देणार आहे? नक्कीच मराठा समाजाची जी भूमिका होती त्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित होतं. जरांगे पाटील साहेब जी भूमिका घेणार त्याच्यासोबत मराठा समाज राहणार, कारण आता जे लोकसभेचं जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये ज्या भाजपाने वर्गणा केल्या होत्या त्यांना 9वर यावं लागलं. त्याचा करिश्मा नक्कीच मराठा समाजाचा आहे हे सगळ्यांनी मान्य केलेलंच आहे. त्याच्यामुळे आज मनोज जरांगेंचा जो निर्णय होता किंवा होणार होता
तत्पूर्वी आम्हाला त्यांनी तशा प्रकारचं याच्या बाबतीतलं, या रायगड जिल्ह्यामध्ये जे काही 7 विधानसभा आहेत त्याच्या बाबतीतलं विश्लेषण मागितलं होतं. आम्ही ते विश्लेषण, मी असेल, विनोदजी साबळे असतील, सुनील पाटील खोपोलीचे, त्याच्यानंतर आमचे शंकर थोरवे, राजेश लाड, आम्ही जेव्हा त्यांच्याकडे हे पत्र घेऊन गेलो त्यावेळी फक्त केवळ इथल्या मतदारसंघाचा आढावा त्यांच्यापर्यंत पोहोच केला. त्यावेळी त्यांनी विचारलं की बाबा याच्यामध्ये कोणत्या सीट्स आपण लढवून जिंकू शकतो. तर आम्ही कर्जत आणि कर्जत ही एकमेव सीट ज्याच्यामध्ये मराठा समाजाचा उमेदवार जर उभा केला तर तो जिंकू शकतो. अन्यथा मराठा समाजाचा उमेदवार जर पनवेल किंवा उरणमध्ये उभा केला तर त्याचा फायदा अनुषंगाने भाजपलाच होईल आणि तो होऊ नये अशी माझी असेल, विनोदजी साबळे असेल, यांची प्रामाणिक इच्छा होती. त्यामुळे आम्ही दोघांनी तशा प्रकारचा कोणताही विचार या मतदारसंघाचा आपण उमेदवारी घेऊन उभं राहून विनाकारण महाविकास आघाडीचं नुकसान होईल अशा प्रकारचा जो काही आम्हाला आलेला आदेश आहे तो आम्ही पाठिंबा दिला का? आजपर्यंत मनोज जरांगे यांची भूमिका आहे ती अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आज लोकांना माहिती आहे, मराठा समाजाला माहिती आहे कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं. त्यामुळे नक्कीच या इथे आम्ही सकल मराठा समाज पनवेल असेल, मराठा क्रांती मोर्चा पनवेल असेल, यांची एकजूट करून एक बैठक घेऊ. याआधी खारघरला आणि त्याच्या आधी संतोष आमचे जे आहेत खांदा कॉलनी या इथे आम्ही अशा प्रकारच्या बैठका घेतल्या. या बैठकीला मराठा समाजाकडनं कोणीही इच्छुक आहे अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली नव्हती. त्याच्यामुळे आता नक्कीच आम्ही पुन्हा बसू आणि जो उमेदवार इथे ताकदीने निवडणूक लढून जिंकू शकतो अशा उमेदवाराची आम्ही वरती माहिती देऊ आणि त्यांना सांगू की जो उमेदवार निवडून येईल अशाच उमेदवाराला आपण या इथे मराठा समाजाने पाठिंबा द्यावा. मीना गरड भेटून आल्या असताना सर, माझा एक शेवटचा प्रश्न आहे. आम्ही 2 दिवसापूर्वी आमचे उमेदवार दोघेही, उरण आणि पनवेल दोघेही उमेदवार 3 दिवस आधी जरांगे पाटील साहेबांशी भेटून, ज्या दिवशी जरांगे पाटील साहेबांनी सर्व धर्मगुरू आणि इतरांची जी बैठक घेतली होती त्याच्या आधी आम्ही जाऊन भेटून आले. साहेब, शेवटचा माझा प्रश्न आहे. तुम्ही सांगितलं की शिवसेनेने आपल्याला मदत केली पाहिजे, मात्र तुम्हाला मानणारा जो शिवसेना उभाटा गटातले काही शिवसैनिक आहेत त्यांची आता नेमकी पोची झालेली आहे. कारण त्यांचा अधिकृत उमेदवार जाहीर झाला असताना बाळाराम पाटलांना मदत करायची तर कशी करायची, त्यांना काय सांगाल सर? नाही, मी अजून अशा पक्षाच्या बाहेर जाऊन मदत करा सांगत नाही. मी एकच सांगतोय की मला अजूनही विश्वास आहे की शिवसेना आपली भूमिका सकारात्मक करेल आणि महाविकास आघाडी म्हणून आम्हाला मदत करेल.